Welcome student. Today we will learn about the topic modern periodic table. या टॉपिक मधला आपण आज सब पॉइंट क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा पॉइंट्स पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. We know that the elements are divided in four block. S block element, P block element, D block element and F block element. S block element, P block element, D block element and F block element. In S block element, S block first, S block element, S block element, S block element in periodic table. We know that the vertical columns are termed as groups. Vertical columns are termed as group. There are 1 to 18 groups are present in periodic table. And horizontal rows are termed as periods. There are 1 to 7 periods are present in periodic table. आता एग्जाम मध्ये पहा ग्रुप आणि पिरियड मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते. पहा म्हणजे आपल्या इंटरनल एग्जाम असतात त्यामध्ये क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते. डिफाइन द टर्म पिरियड किंवा डिफाइन द टर्म ग्रुप्स. डिफाइन द टर्म पिरियड किंवा ग्रुप्स. आणि त्यामध्ये आणखी एक यामध्ये जे पिरियड्स आहेत पिरियड हे अशा अंकामध्ये दर्शवले जातात 1 to 7 किंवा ग्रुप सुद्धा 1 to 18 अशा पद्धतीने जर विचारलं हाऊ मेनी पिरियड्स आर प्रेझेंट इन पिरियडिक टेबल देयर आर 7 पिरियड. हे 7 असं लिहिलं पाहिजे. किंवा हाऊ मेनी ग्रुप्स आर प्रेझेंट इन पिरियडिक टेबल असा जर क्वेश्चन विचारला तर आपण ग्रुप सुद्धा 1 to 18 अशा प्रकारे लिहिले पाहिजे. आता हे लिहित असताना जर आपण रोमन अंक जर लिहिला 1 to 18 अशा प्रकारे जर लिहिलं तर ते तुम्हाला याची मार्क मिळत नाही. का अशा प्रकारे लिहिलं तर याची मार्क मिळत नाही. कारण आपल्याला ग्रुप किंवा पिरियड हे अशा प्रकारे अंकातच लिहिलं पाहिजे. रोमन अंकात लिहून आपल्याला मार्क मिळत नाही. पहा ठीक आहे. तुम्ही लिहिलं बरोबर लिहिलं 1 to 18 तर त्या ठिकाणी रोमन अंकात लिहिलं तर मार्क मिळत नाही. लिहिताना आपण असे अंकात लिहिणं आवश्यक आहे. पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला माहिती आहे 1 to 18 groups are termed as groups. 1 to 18 are groups. 1 and 2 groups are termed as S block element. आता तुम्हाला माहित आहे S orbital contains maximum 2 electrons. S orbital or S subset contains maximum 2 electrons. Therefore in S block elements there are two groups. S orbital contains 2 electrons. Therefore S block elements contains 2 groups. First group of elements are termed as alkali metal or alkali elements, and second group of elements are termed as alkaline element or alkaline metal. म्हणजे या ठिकाणी पहा फर्स्ट ग्रुप आहे. त्या फर्स्ट ग्रुप ऑफ एलिमेंट्स ला आपण अल्कली एलिमेंट्स किंवा अल्कली मेटल असं म्हणतो. आणि सेकंड ग्रुप ऑफ एलिमेंट्स किंवा सेकंड ग्रुपच्या एलिमेंट्सला किंवा त्याला मेटल सुद्धा म्हणतो त्याला आपण अल्कलाइन एलिमेंट्स किंवा अल्कलाइन अर्थ एलिमेंट असं म्हणतो किंवा अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे पहिला ग्रुप हायड्रोजन पासून फ्रान्सियम आणि दुसरा ग्रुप बेरियम पासून रेडियम हे जे दोन ग्रुप आहेत या दोन ग्रुपला आपण S ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. S ब्लॉक एलिमेंट. आणि पहिला जो ग्रुप आहे पहिल्या ग्रुपला आपण अल्कली एलिमेंट्स असं म्हणतो किंवा अल्कली मेटल असं म्हणतो. आणि दुसरा जो ग्रुप आहे त्या दुसऱ्या ग्रुपला आपण अल्कलाइन अर्थ एलिमेंट और अल्कलाइन अर्थ मेटल असं आपण म्हणतो. आता यामध्ये पिरियडिक टेबल मध्ये आपण जर पाहिलं तर S block elements contains all metals or lighter metal or very reactive metals. D block elements group number 3 to 12
3 to 12 group of elements are termed as D block elements. Contains all metals. P block elements contains rare metals, maximum non-metals and some metallites. म्हणजे P block elements मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्यामध्ये मेटल्स आहेत आणि जास्तीत जास्त त्यामध्ये नॉन मेटल्स आहेत आणि राहिलेले काही जे आहेत ते मेटलाइट्स आहेत. आता यामध्ये कलर मध्ये जर पाहिलं तर हा जो कलर आहे थोडासा व्हायलेट, हा ॲल्युमिनियम, जर्मेनियम, टिन, पोलोनियम हा जो ग्रुप आहे याला आपण मेटलाइट्स असं म्हणतो. मेटलाइट्स यामध्ये पिरियोडिक टेबल मध्ये जर आपण पाहिलं तर मेटलिक कॅरेक्टर इज इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम इन पी ब्लॉक एलिमेंट. पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये आपण टॉप टू बॉटम जर पाहिलं तर मेटलिक कॅरेक्टर जे आहे ते इन्क्रीज होत जातात. त्यानंतर एफ ब्लॉक एलिमेंट्स, एफ ब्लॉक एलिमेंट्स मध्ये सर्वचे सर्व मेटल आहे. म्हणजे पहा एस ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स मध्ये सर्व मेटल आहे. त्यामध्ये एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये लाइटर मेटल आहे आणि व्हेरी रिएक्टिव्ह मेटल आहे आणि पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत आणि मेटलाइट्स आहेत. मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स हे पी ब्लॉक मध्ये हे तिन्ही प्रकारचे एलिमेंट्स आहेत. आता यामध्ये आपण पहिल्यांदा एस ब्लॉक एलिमेंट्स पाहतो. एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये एस मध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून एस मध्ये 2 ग्रुप आहेत. फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप ऑफ एलिमेंट्स आर टर्म्ड एज एस ब्लॉक एलिमेंट. त्यामध्ये फर्स्ट ग्रुप ऑफ एलिमेंट्स आर टर्म्ड एज अल्कली एलिमेंट और अल्कली मेटल्स आणि सेकंड ग्रुप ऑफ एलिमेंट्स आर टर्म्ड एज अल्कलाइन अर्थ एलिमेंट और अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ एलिमेंट और अल्कलाइन अर्थ मेटल असं आपण म्हणतो. हॅविंग जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पहा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट इज NS1 to 2. 1 to 2 हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही एस ब्लॉक एलिमेंटचे आहे. त्यामध्ये आणखी फर्स्ट ग्रुप ऑफ जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट ग्रुप ऑफ एलिमेंट्स इज NS1 आणि सेकंड ग्रुप ऑफ एलिमेंट जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सेकंड ग्रुप ऑफ एलिमेंट्स इज NS2 हे सेकंड ग्रुप ऑफ एलिमेंटची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे इथं तुम्हाला 3 प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा. व्हॉट इज जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट? व्हॉट इज जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट? तर असा जर क्वेश्चन विचारला तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1 to 2 अशा प्रकारे लिहावे. त्यामध्ये परत आणखी डिवायडेशन करून व्हॉट इज जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट ग्रुप ऑफ एलिमेंट? व्हॉट इज जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट ग्रुप ऑफ एलिमेंट किंवा अल्कली एलिमेंट असा जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला NS1 लिहावं लागेल. NS1 आणि व्हॉट इज जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सेकंड ग्रुप ऑफ एलिमेंट? सेकंड ग्रुप ऑफ एलिमेंट किंवा अल्कलाइन अर्थ एलिमेंट, अल्कलाइन अर्थ एलिमेंट अशा प्रकारचा जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 अशा प्रकारे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर पोझिशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. The S block elements are placed in left hand side in periodic table. असा आपण जर periodic table पाहिला तर periodic table मध्ये लेफ्ट हँड साइडला जे 2 ग्रुप आहेत, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप, त्या फर्स्ट आणि सेकंड ग्रुप ऑफ एलिमेंट्सला आपण S ब्लॉक एलिमेंट म्हणतो. आणि आपण जर पाहिलं तर लेफ्ट हँड साइडला periodic table मध्ये हे 2 ग्रुप हे प्लेस केलेले आहेत, फर्स्ट आणि सेकंड ग्रुप. ठीक आहे. दिस नथिंग बट दी S ब्लॉक एलिमेंट. Then P block element. P block element, we know that P block elements contains metal, non-metals and metallites. P block element contains metal, non-metal and metallites. P block elements, how many maximum electrons are present in P orbital or P subset? 6 electrons. Np6. 6 electrons are present in P orbital or P subset. Therefore, in P block elements there are 6 groups. 6 groups start from 13 to 18. 13 to 17 and 18. 17 and 18. त्यामध्ये 13 to 17 and 18 group of elements are termed as
पी ब्लॉक एलिमेंट. आता यामध्ये पुन्हा पहा, यामध्ये पी ऑर्बिटल मध्ये किंवा पी सब सेल मध्ये मॅक्सिमम 6 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. 6 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात आणि 6 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे पी ऑर्बिटल मध्ये 6 ग्रुप्स प्रेझेंट आहेत आणि ते म्हणजे 13 to 17 and 18 ग्रुप. 13 to 17 and 18 एकूण 6 ग्रुप प्रेझेंट आहेत. आता त्यामध्ये परत आणखी पहा, 13 ग्रुप ऑफ एलिमेंट्स आर कॉल्ड एज बोरॉन फॅमिली. इथं पहिला एलिमेंट कुठला आहे? बोरॉन आहे. 13 मध्ये बोरॉन आहे म्हणून या ग्रुपला आपण बोरॉन फॅमिली असं म्हणतो. बोरॉन फॅमिली. त्यानंतर 14 ग्रुप ऑफ एलिमेंट्स, पहिला एलिमेंट हा कार्बन आहे म्हणून याला कार्बन फॅमिली असं म्हटलं जातं. कार्बन फॅमिली. त्यानंतर 15 ग्रुप ऑफ एलिमेंट्स, पहिला एलिमेंट हा नायट्रोजन आहे म्हणून याला नायट्रोजन फॅमिली असं म्हटलं जातं. नायट्रोजन फॅमिली. त्यानंतर 16 ग्रुप ऑफ एलिमेंट, पहिला एलिमेंट जो आहे तो ऑक्सिजन आहे आणि म्हणून याला ऑक्सिजन फॅमिली असं म्हटलं जातं. आणि 17 ग्रुप ऑफ एलिमेंट्स याला हॅलोजन फॅमिली असं म्हटलं जातं. हॅलोजन फॅमिली. आणि लास्ट जे आहे 18 ग्रुप ऑफ एलिमेंट्स त्याला इनर्ट गॅस एलिमेंट्स असं म्हटलं जातं. 18 ग्रुप ऑफ एलिमेंट याला आपण इनर्ट गॅस एलिमेंट्स असं म्हणतो. म्हणजे एकूण 13 to 17 and 18 ग्रुप ऑफ एलिमेंट्स आर टर्म्ड एज पी ब्लॉक एलिमेंट्स. आता याला पी ब्लॉक एलिमेंट्स का म्हणते किंवा याला एस ब्लॉक एलिमेंट्स का म्हणते? लास्ट इलेक्ट्रॉन्स आर present or outermost electrons or valence electrons are present in s orbital or s subcell. Therefore these elements are termed as s block element. आणि p block element सेम आहे बा. लास्ट इलेक्ट्रॉन्स or outermost orbital electrons or valence electrons are present in p subcell or p orbital are termed as p block element. म्हणजे यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन्स म्हणजे शेवटचे जे सेल असते त्या सेलला आपण आउटरमोस्ट सेल म्हणतो किंवा व्हॅलन्स सेल म्हणतो. व्हॅलन्स सेल किंवा आउटरमोस्ट सेल असं म्हणतो. यामध्ये जर शेवटचा इलेक्ट्रॉन हा s ऑर्बिटल मध्ये किंवा सब सेल मध्ये असेल तर त्याला आपण s ब्लॉक एलिमेंट म्हणतो. आणि शेवटचा इलेक्ट्रॉन हा p ऑर्बिटल किंवा p सब सेल मध्ये जर असेल तर त्याला आपण p ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. p ब्लॉक एलिमेंट. आणि हे p ब्लॉक एलिमेंट्स हे 13 to 18 group of elements are termed as p block elements having general electronic configuration of p block elements. General electronic configuration of p block elements ns2 np1 to 6. ns2 np1 to 6. This is nothing but the general electronic configuration of p block element. p block element ची general electronic configuration. आता त्यानंतर पहा, हे जे फॅमिली आहे बोरॉन फॅमिली, कार्बन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली, हॅलोजन, ऑक्सिजन फॅमिली, हॅलोजन फॅमिली आणि इनर्ट गॅस, या प्रत्येक ग्रुपचे किंवा 13, 14, 15, 16, 17 आणि 18 ग्रुप ऑफ एलिमेंट, प्रत्येक ग्रुपचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ही वेगवेगळी आहे. प्रत्येक ग्रुपची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही वेगवेगळी आहे. आता बोरॉन फॅमिली जर पाहिले तर बोरॉन फॅमिलीची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np1 ही जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्यानंतर कार्बन फॅमिली जर पाहिलं, कार्बन फॅमिलीची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np2 ns2 np2. त्यानंतर नायट्रोजन फॅमिली जर पाहिलं, नायट्रोजन फॅमिलीची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np3. ऑक्सिजन फॅमिली जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np4. हॅलोजन फॅमिली जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np5. आणि इनर्ट गॅस एलिमेंट्स जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np6. अशा प्रकारे क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन जनरली तुम्हाला क्वेश्चन जर विचारला, एमसीक्यू ला जर विचारलं तर फक्त p ब्लॉक एलिमेंटचीच विचारले. p ब्लॉक एलिमेंटचीच तुम्हाला हे जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे बोरॉन फॅमिली, कार्बन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली, ऑक्सिजन फॅमिली, हॅलोजन फॅमिली आणि इनर्ट गॅस त्या ग्रुपची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बोरॉन ns2 np1, कार्बन ns2 np2, नायट्रोजन ns2 np3,
ऑक्सिजन NH2NP4, हॅलोजन फॅमिली NH2NP5 आणि इनर्ट गॅस एलिमेंट NH2NP6 अशा प्रकारची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ग्रुपचे आहे. म्हणजे पहा MCQ ला आपल्याला क्वेश्चन पेपरचं नेचर जे आहे ते साधारण पहिले 4 MCQ असतात आणि नंतर व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन नंतरचे 4 असतात. म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन म्हणजे काय, त्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारले जाते किंवा एकाच वर्ड मध्ये आन्सर असणारे क्वेश्चन विचारले. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हाट इज जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पी ब्लॉक एलिमेंट, अशा प्रकारचा क्वेश्चन जर विचारला तर त्याला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन म्हणते. आणि त्यासाठी फक्त एवढंच लिहायचे, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पी ब्लॉक एलिमेंट्स इज NS2NP1 to 6 किंवा बोरॉन फॅमिली, कार्बन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली. अशा प्रकारे फक्त काय इथं p ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन हा वाढत जातो. p ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन हा वाढत जातो आणि त्यामध्ये इनर्ट गॅस एलिमेंट्स मध्ये हे आउटरमोस्ट ऑर्बिटल, याला आउटरमोस्ट ऑर्बिटल म्हटलं जातं. p ब्लॉक म्हटलं की आउटरमोस्ट ऑर्बिटल किंवा व्हॅलेन्सी ऑर्बिटल आणि यातला व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन म्हणजे हा शेवटच्या ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन, त्याला व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन म्हणते. आणि हे p ऑर्बिटल म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन p ऑर्बिटल मध्ये आहे म्हणून याला p ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. आणि इनर्ट गॅस एलिमेंट्स मध्ये हे आउटरमोस्ट ऑर्बिटल हे कंप्लीटली फुलफिल आहे, म्हणून याला आपण इनर्ट गॅस एलिमेंट्स म्हणतो. आणि म्हणून इनर्ट गॅस एलिमेंट जे आहे ते कुठल्याही रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, त्याचं कारण तर त्याचं आउटरमोस्ट ऑर्बिटल हे कंप्लीटली फुलफिल आहे. ते आउटरमोस्ट ऑर्बिटल हे कंप्लीटली फुलफिल आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पोझिशन पिरियडिक टेबल मध्ये आपण जर पाहिलं ते p ब्लॉक एलिमेंट्स आर प्लेस्ड ऑन राइट हँड साइड. p block elements, the elements are placed in right hand side in periodic table. आपण जर पाहिलं राइट हँड साइडला हे p ब्लॉक एलिमेंट्स हे प्लेस केलेले आहे. दिस इज नथिंग बट दी p ब्लॉक एलिमेंट्स. ओके. आता यानंतर आपण d ब्लॉक एलिमेंट्स पाहूया. d ब्लॉक एलिमेंट्स आणि f ब्लॉक एलिमेंट्स. d ब्लॉक एलिमेंट्स, व्हाट इज बाय d ब्लॉक एलिमेंट? d ब्लॉक एलिमेंट, the elements in which the last electrons are entered in penultimate of the orbital. Penultimate of the orbitals are known as d block elements having general electronic configuration n minus 1 d 1 to 10 ns 1 to 2 ns 1 to 2. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन in d ब्लॉक एलिमेंट ची n minus 1 d 1 to 10 n s 1 to 2. This is nothing but the general electronic configuration of d block elements. D block elements having group 3 to 12 group of elements are termed as d block elements. 3 to 12 group of elements are termed as d block elements. These d block elements are placed in middle position in periodic table. These d block elements are again divided or classified in different series: 3D series, 4D series, 5D series and 6D series. किंवा first transition series, second transition series, third transition series and fourth transition series. यामध्ये d block element जे आहे ते d ब्लॉक एलिमेंट याच्या जे सिरीज आहे, यामध्ये स्कॅंडियम पासून झिंक पर्यंत याला 3D सिरीज म्हटलं जातं किंवा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज असं म्हटलं जातं. त्यानंतर इट्रियम पासून यामध्ये कॅडमियम पर्यंत हे जे एलिमेंट्स आहेत याला सेकंड ट्रान्झिशन सिरीज म्हटलं जातं किंवा 4D सिरीज. त्यानंतर लॅम्पटन पासून यामध्ये मर्क्युरी पर्यंत हे जे एलिमेंट्स आहेत याला थर्ड ट्रान्झिशन सिरीज असं म्हटलं जातं किंवा 5D सिरीज किंवा थर्ड ट्रान्झिशन सिरीज. आणि यामध्ये ऍक्टिनियम पासून यामध्ये सिलियम, कॉपर्निशियम हा जो एलिमेंट्स आहे याला फोर्थ ट्रान्झिशन सिरीज असं म्हटलं जातं. फोर्थ ट्रान्झिशन सिरीज किंवा 7th D
6D सिरीज असे म्हटलं जातं. म्हणजे हे 4 सिरीज मध्ये हे D ब्लॉक एलिमेंट हे डिवाइड केलेलं आहे. आता याला ट्रान्झिशन एलिमेंट्स का म्हटलेलं आहे? ट्रान्झिशन एलिमेंट्स मोर रिएक्टिव्ह एलिमेंट्स एस ब्लॉक आणि लेस रिएक्टिव्ह एलिमेंट्स हे P ब्लॉक एलिमेंट्स. In between these elements or intermediate between more reactive elements and less reactive elements. In between or intermediate these elements, therefore these elements are called as transition elements. Transition elements का म्हटलेलं आहे? तर यामध्ये S block elements किंवा first and second group of elements हे more reactive elements किंवा metal आहे आणि P block elements किंवा 13 to 18 group of elements हे less reactive आहे. यांच्या इंटरमिडिएट पोझिशन किंवा इन बिटवीन हे एलिमेंट्स आहेत म्हणून याला ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतो. ट्रान्झिशन एलिमेंट्स having general electronic configuration n-1 d 1 to 10 ns 1 to 2 ns 1 to 2. Then F block elements what is by F block element? F block elements in periodic table at the bottom 2 rows are termed as F block elements or inner transition element. It is also termed as inner transition elements. There are 2 series, 4 F block elements and 5 F block elements किंवा lanthanide series and actinide series. Lanthanide series or actinide series. The elements in which the last electrons are present in penultimate of the F orbital. F orbitals are termed as F block elements or pre-penultimate of F orbital or F subcell are termed as F block elements. F block elements म्हणजे काय की लास्ट इलेक्ट्रॉन्स आर pre-penultimate of F orbital, लास्ट बट सेकंड, त्याला आपण pre-penultimate म्हणतो. आणि penultimate म्हणजे काय लास्ट बट सेकंड आर टर्म एज penultimate. म्हणून यामध्ये F block एलिमेंटला आपण काय म्हणतो की लास्ट इलेक्ट्रॉन्स आर एंटर इन pre-penultimate of F orbital are termed as F block elements. These F block elements are all metals and placed in at the bottom 2 rows at the bottom of the periodic table. There are total 28 elements are present in F orbital. F block elements मध्ये 28 elements आणि हे सर्व मेटल्स आहेत आणि या बॉटमला या ठिकाणी हे सर्व एलिमेंट जे आहेत ते F ब्लॉक एलिमेंट हे प्लेस केलेले आहेत. F ब्लॉक एलिमेंट हे प्लेस केलेले आहेत ॲट दी बॉटम इन पिरियडिक टेबल. ठीक आहे. these are the classification of elements. S block element, P block element, D block elements and F block element. आता यानंतर तुम्ही काय करायचे पहा, हे स्केलेटल स्ट्रक्चर काढायचे. याच्या खाली एक स्केलेटन स्ट्रक्चर म्हणजे पिरियडिक टेबलचं स्केलेटन स्ट्रक्चर काढायचे आणि त्याच्यामध्ये ग्रुप लिहायचे, पिरियड लिहायचे आणि पहिला आणि दुसरा ग्रुपला याला S ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचे आणि 3 to 12 ग्रुप ऑफ एलिमेंट्स याला D ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचे आणि 13 to 18 ग्रुप ऑफ एलिमेंट्स याला P ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचे आणि या दोन सिरीज आहेत याला F ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणायचे. ओके, धन्यवाद.